भूमिकन्या या काय राव एका गावात राहून इथला इथं उशीर केला वय या की या काय महेंद्र शेठ हा नाही आज काय नाही आज तुम्ही आमचे पाहुणे आहे हा चला चला आला का नमस्कार गोणीमध्ये काय आणलंय आपल्या शेतात पिकवलेला तांदूळ आहे अरे त्याची काय गरज होती नाही म्हणजे आधीच तुमचे खायचे वांदे आहेत कोंड्याची भाकरी खाऊन पोट भरताय तुम्ही मग कशाला आणायचंय बुसकट आपण आता आणलंच आहे तर राहू दे तिकडे जी मालक तांदूळ हवे ना तुला जी मालक उचलती गोणी 4 महिन्याची सोय झाली तुझी तरी मी सांगत होतो मला ना तुला घाल तिसऱ्याला गोणीभर तांदूळ वाया गेलो काय कुसूर कुसूर चालली आहे बापलेकाची नाही नाही ते लक्ष्मीला आमच्या शेतात पिकवलेल्या तांदळाचा भात लय आवडतो ना ते सांगत होतो ज्याच्यापेक्षा 1000 पटीने भारी तांदूळ खातो आम्ही आणि हा तांदूळच खातो बरं का बुसकाट नाही तवा तुझ्या शेतात पिकवलेल्या तांदूळाचं कौतुक नको सांगू आम्हाला समजलं का या आता या हो सोपा कुठे गेला मला वाटतं तारकाने मुद्दाम काढून ठेवायला सांगितलं असणार मुद्दाम आपण का अरे बड़ी ये क्या बाबा थांबा बाबा मी पाठ घेऊन आले अय मी सांगितलंय का नाही पण अरे बस की बळी काय रे बाबा खाली बसायची लाज वाटते का काय त्याला कसली आली आहे लाज का सगळीच सोडून दिली की काय हाय का आता अरे जमिनीशी नाळ जुळलेली हाय त्याची आ त्याला कशाला लाज वाटेल खाली बसायची पण म्हणून काय तो खाली बसणार आहे होय बस बळी बस मग काय बळी कसं वाटतंय बरं आहे की आम्हाला काय रोजचीच सवय आहे आमच्या घरी बी आम्ही अरे नाही तब्येत पाणी कसं आहे असं विचारते आम्ही तसं वय बरी आहे मग शेतीचं कसं चाललंय शेती बी चांगली चालू आहे की आता पाणी दिलं असतं पण काय ना लेकीच्या घरात पाणी पित नसतात म्हणून पाणी दिलं नाही
तुझी लेख सुखात आहे बर का इकडं. विचार पाहिजे तर तुला सांगते, समद हातात मिळतंय तिच्या. ताटावून पाटाव आणि पाटावून ताटाव. पाहिजे तर विचार. काय ग लक्ष्मी, बरोबर ना? अरे सुखात नसायला काय झालंय तिला? हा म्हणजे घरात कुणी बी काही बी काम सांगत नाही हा तिला. अहो तर विचार. लग्नाच्या आधी तू लई राबून घेतलंस बळी तिला. पोरीच्या जीवावर कसं काय लोक जगतात ते त्यांचं त्यांना माहित बाबा. खर तर मानपणासाठी बी आम्हीच तुझ्या घरी येणार होतो. पण आमचं घोरपडे कुटुंब एवढं मोठं आहे का इच्छा असून बी तुझ्या त्या खुराड्यासारख्या घरात नाही मावायचं. त्याचं काय आहे, लग्नामध्ये तुमचा बी मानपान करायचं राहिला होता ना आमच्याकडून. म्हणून मग तारक्काच म्हणली बोलू त्यांना आपल्या घरी. अरे मला वाटलं तुम्ही दोघच याल. तर आपलं जेवण फुकटचं गावतंय म्हटल्यावर समजा लट्टांबरच घेऊन आलास की र. बळी, अरे तू आता आमचा व्याई म्हणून आमच्या घरी आलायस तेव्हा तू ताट मानानं बोलायला पाहिजे. अरे हाय बर, त्याच्या डोसक्यावर एवढं मोठं कर्ज आहे, तू कसं ताटमानानं बोलल? बळी काळजी करू नका. म्हणजे मानपानाचे पैसे याजात नाही लावणार म्या. अरे सावकारीन जरी असले तरी दरिद्री माणसाचा अपमान नाही करत म्या. अरे गडगंज श्रीमंती असलेलं आमचं खानदान आहे. लक्ष्मी तिन्ही त्रिकाळ पाणी भरते आमच्या घरात. म्हणजे तुझी लक्ष्मी नाही बर का. पण तुझी लक्ष्मी अलक्ष्मी. कंच्या जन्माचं उठ्ठ आमच्यावर काढतीया. माहित नाही बाबा काय केलं माझ्या पोरीनं? काय केलं? अरे काय केलं नाही ते विचार. करून सवरून नामा निराळी, त्यापेक्षा एखादी अडाणी पोरगी बरी. यांच्या जीवाला तरी हाड असतंय, पण हे काय ग पुरी, काय म्हणतायत ते? काय झालं? माझ्या पोरीचं काही चुकलं का? अरे अजून नवीन नवरी आहे, अंगाची हळद बी गेलेली नाही. दाटा काही विचारू नको बाबा. आमचं हर्षवर्धन कामासाठी मुंबईला जायला निघाला, ही लागली त्याच्या पाठीमाग. आता हिला संग न्यायला हे काय चुकलं बाळ आहे होय? बळी, अरे पोरीची बुद्धी घाण ठेवून नांदायला पाठवली का रे तिला? तिचं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. बरं, मी काय म्हणतो, हर्षवर्धनराव कुठं दिसत नाहीत? हर्षवर्धन जरा कामासाठी बाहेर गेलाय. बरं, मग मी थांबतो ते येईपर्यंत. त्यांचा बी मानपान करायचा होता. कशाला? आम्ही हाऊत की समधी. आपण आपला मानपान उरकून घेऊया. असं का? काय तारक,
माझ्याच्यानं जे जमलं ते आणलं आहे. घ्या बरी, घ्या समजून. या असल्या चिंध्या मी अंगावर घालीत नसते. अहो आयर आहे तुमचा. तुम्ही त्यो घेतला तर आम्हाला बी बरं वाटेल. अरे तुला बरं वाटावं म्हणून मी काय असल्या चिंध्या पांघरायच्या का काय अंगाव? या वेळेला सांभाळून घ्या, पुढच्या वेळेला मी ध्यानात ठेवेन. अरे किती वेळा सांभाळून घ्यायचं तुला? हा, ज्याची जशी लायकी असतीये ना तसा त्याचा मान करावा लागतो. होय, या वेळेला चुकलं असेल, पण ध्यानात ठेवून पुढच्या टायमाला चांगला आयर घेऊन ये. महेंद्र, जो आयर ते बळी काय चाललंय? जावयांच्या आजोबांचा मानपान आज ते असते तर त्यांचा बी मानपान केलाच असता की. गोड बोलून पोळी भाजून घ्यायची तुझी आधीपासूनची सवय आहे. हे बळी, तुझ्या गोड बोलण्याला आमचे वडील फसले असतील, आम्ही नाही फसणार. मंगल, त्यांचा मानपान करून झाला असेल तर आता आपल्याला मानपान करायला पाहिजे. हो, पण मानपानाचं साहित्य. आलोच तारका घेऊन. हैबत, चांगला मानपान कर तुझ्या सोयऱ्यांचा. कसली कसर बाकी राहता कामाने. सीताराक्का, आयुष्यभर लक्षात राहील असं लग्न तर केलंच आहे. आता मानपान बी आयुष्यभर लक्षात राहील असंच करावं लागेल. काय झालं? काय इकडं? हे काय आणलंय? ज्याची ज्याची ऐपत तसं त्याचं मानपान. अहो पण हळदी कुंकू द्या. बळी, बघ बाबा, नियमाप्रमाणे समदा मान करतोय. घ्या. अहो हा कसला मानपान आहे? लक्ष्मी, काय गे लक्ष्मी, काय म्हणलीस का? आता काहीतरी म्हणत होतीस ना. मग आता गप्प बसायचं, समजा मानपान होऊन दे. हा, इनबाई राहिल्या की. काय हो, आता काय झालं? करा की मानपान. हो पण मंगल, पाहुण्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवू नये. परत त्यांना भुका बी लागल्या असतील, त्यांच्या घरी जाऊन जेवायचे त्यांना. अजून पटापटा आवरा, चला.
ती बी साडी. जाऊ दे तारक्का, अगं फुकट ते पौष्टिक असते एकेकाला. नाही नाही, तुम्हाला नाही बोललो. आमचा मानपान तुझं बी मानपान करायचं होय आम्ही. तुझा मानपान करायला सुभानला पाठवून देतो आम्ही तुझ्या दुकानावर. कसं? अहो यांना तर काही कळतच नाही. आम्ही एवढे मोठे आहेत थोडी आमचं मानपान करायला. तारक्का, सॉरी 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 सॉरी, मला थोडा उशीर झाला. आय एम व्हेरी सॉरी. अरे नाही, येळत आलायस तू अगदी. लक्ष्मीच्या वडिलांसाठी कपडे आणि आईसाठी नवीन साडी. हर्षवर्धन, तू हे मानपानाचं सामान घेऊन आलास? मला नयननी फोन करून सांगितलं. ते मला वाटलं हे विसरतील आणायचं म्हणून. बरं केलंस. होय काय? नाही तारक्का, आता हर्षवर्धनने एवढ्या प्रेमाने आणलंय तर मानपान करून घेऊ. लक्ष्मी, तू आणि हर्षवर्धन दोघांनी मानपान करायचा. मी? अरे हो, तुझे सासू सासरे आहेत ना ते. काळजाचा तुकडा दिलाय तुला. हा मानपण तुझाच. ए नयन, पाठ आण. तुमच्या मानपानाचा स्वीकार केला. आम्हाला बी तुमचं मानपान करायचं आहे, त्याचा स्वीकार करा. हो हो, लगेच करू. हाय बस, मी आले. जावई बापू, जरा हात पुढं करा की. हो, हे काय करताय? मला अंगठी अंगठी नकोय प्लीज. काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. रुसवा सोडून द्या, हे तुमच्यासाठी आणलंय. बघितलं मामांच्या किती चालू आहेत ती. नाही नाही म्हणतात आणि जेव्हा पोरीला द्यायचं असतील ना तेव्हा बरोबर यांच्या खिशातनं पैसा बाहेर निघतोय. मला
तुमचा अपमान नाही करायचा आहे. तुम्ही इतक्या प्रेमाने आणलंय तर तुम्ही ही अंगठी लक्ष्मीला द्या ना प्लीज. तुमच्याच हाताने द्या.